श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपले स्वामी म्हणतात, अरे आमच्या पालखीची दांडी कोण तोडतो आहे, त्याचे हातपाय तोडून टाका. आपले स्वामी ह्या अनंतकोटी ब्रह्मांडाची आई आहे. ह्या निर्गुण निराकार परमशांतीच्या उदरातूनच हे अनंतकोटी ब्रह्मांड निर्माण झालेले आहे. या स्वामी मातेनेच मानवासह या निसर्गातील पशु पक्षी वनस्पती आदींना जन्माला घातले आणि ही परमशांतीच सर्वांचे पालन पोषण करत आहे. या मातेचे आपल्या बाळांवर खूप प्रेम आहे आणि तिने अक्कलकोटमध्ये लीला करत असताना वेळोवेळी याची समज दिली. असेच एकदा स्वामी महाराजांची स्वारी गणपतराव जोशी यांच्या घरात बसलेली होती. स्वामी महाराज गणपतराव जोशी यांच्या सोप्यावर स्वस्वरूपानंदात रममान झालेले होते. जोशी यांच्या अंगणात कडुनिंबाचे झाड होते. त्यावेळेला घरात जरा आवरासावर सुरू होती. श्री जोशी यांनी त्यांच्या गड्याला बोलावले आणि बाहेरील त्या कडुलिंबाच्या झाडाची एक फांदी तोडण्यास सांगितली आणि गड्याने सांगितल्याप्रमाणे कुऱ्हाड हातात घेतली आणि झाडाची फांदी तोडण्यास सुरुवात केली. तितक्यात स्वामींनी एक लीला केली. स्वामी महाराज अचानक रागाने लालबुंद झाले आणि मोठ्याने आवाज देऊन बोलले, अरे आमच्या पालखीची दांडी कोण तोडतो आहे, त्याचे हातपाय तोडून टाका. स्वामी भक्त हो, स्वामींची ही वाणी होताच सर्वांचे हातापायाचे कापरे भरले आणि कडुलिंबाच्या झाडाची फांदी तोडण्याचे काम त्वरित थांबवले. त्यानंतर सर्वांनी स्वामींची माफी मागितली. त्याच वेळेला स्वामी महाराज क्रोधित अवस्थेत बाहेर एका उकिरड्यावर जाऊन बसले. स्वामींची ही आगळी वेगळी लीला बघून सर्वांना खरोखर आश्चर्यच वाटले. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या स्वामीवाणीतून स्वामी आपल्याला खूप मोठा संदेश देत आहेत. या निर्गुण निराकार परब्रह्माचे सगुण साकार स्वरूप म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणारा हा निसर्ग. हा निसर्ग म्हणजे परम चैतन्य स्वरूप स्वामींचे असीम अनंत शरीर होय. जसे मानवाच्या शरीरात प्रत्येक अवयव हा त्याच्या ठिकाणी महत्वाचा आहे. जर एखाद्या अवयवाला इजा पोहोचताच सर्व शरीराचे संतुलन बिघडून जाऊन अनारोग्य येते, अगदी तसेच या स्वामीवाणीत पालखी हा शब्द उच्चारून हा निसर्ग म्हणजे स्वामींचे सगुण स्वरूप असून या असीम अनंत सगुणाचे मानव शरीरासह ग्रह, तारे, पशु पक्षी, डोंगर, नद्या आदी अवयव आहेत. हे सर्व स्वामींचेच अंश आहेत आणि प्रत्येक अंश स्वामींच्या एका विशिष्ट गुणाची अभिव्यक्ती करत आहे. जेव्हा आपण आश्चर्याच्या नजरेने बघतो तेव्हा खरोखर स्वामींच्या ह्या दिव्य क्रिएटिव्हिटीचे गुणगान गातो. आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत ताळमेळ धरून आहे. परंतु ह्या निसर्गाचा अविभाज्य भाग असणारा मानव प्राणी याला विचार करण्याचे, बुद्धीचे असे एक विशिष्ट वरदान लाभलेले आहे. आणि खेदाची गोष्ट ही आहे की हे वरदान या निसर्ग चक्रासाठी अभिशाप ठरत आहे. मानव स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्ग चक्राची पर्वा न करता त्यात हस्तक्षेप करतो आहे. आणि म्हणूनच आजच्या लीलेत जेव्हा कडुलिंबाच्या झाडाची फांदी तोडण्याचा प्रकार सुरू झाला तेव्हा स्वामींनी रागावून त्याला आमच्या पालखीची दांडी नका तोडू, म्हणजेच या निसर्ग चक्रात हस्तक्षेप नका करू असा अगदी स्पष्ट संकेत दिला. थोडक्यात आज आपल्या आजच्या पिढीसाठी या लीलेतून हा बोध घ्यायचा आहे की आपल्याला स्वामींच्या ह्या निसर्गावर प्रेम करायचे आहे. निसर्गातील प्रत्येक भाग हा स्वामींचा अंश आहे. ही अनन्य भक्तीची भावना धारण करायची आहे आणि निसर्गातील प्रत्येक घटकांबद्दल आदरभाव मनात ठेवायचा आहे. कारण जेव्हा आपण निसर्गाच्या तालसुरात ताळमेळमध्ये असू तेव्हा आपल्या प्रार्थनेच्या पूर्ततेसाठी स्वामी आपल्याला जे कर्मसंकेत देतात हे कर्मसंकेत आपल्याला सहज समजतील. कारण जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा सर्व सृष्टी कामाला लागते. असो, चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे निराकारा, हे अनंतकोटी ब्रह्मांड म्हणजे तुमचे सगुण स्वरूप शरीरच आहे. हे तुमच्या दिव्य रचनात्मक गुणाची अभिव्यक्ती आहे. हे स्वामीराया, या ब्रह्मांडातील प्रत्येक घटक तुमचाच अंश आहे. परंतु आम्हा मानवाकडून स्वार्थापोटी ह्या तुमच्या निसर्ग चक्रात हस्तक्षेप झाला. याबद्दल आम्हाला क्षमा करा. आम्हा सर्वांना सद्बुद्धी द्या, अनन्य भक्तीची भावना द्या. तुम्ही चराचरात आहात हे बघण्याची अनन्य भक्तीची दृष्टी द्या आणि तुमच्या परमशांती, परमानंद, अनन्य भक्ती या दिव्य गुणांचे साम्राज्य विकसित करा.
हे आई, तुम्ही माझे गुरु आहात. मला मार्गदर्शन करा, मला प्रेरणा द्या. धन्यवाद स्वामी, कोटी कोटी धन्यवाद स्वामी. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.